दिल्लीसह अलीकडच्या काळात अनेक राज्यांनी रालोआला मोठं समर्थन देत सत्तेत बसवलं आहे। हे विकासासाठी दिलेलं समर्थन असून विकसित भारताच्या प्रयत्नांना मजबूत करणारं आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। नवी दिल्लीत 9व्या ET9 परिषदेत ते बोलत होते। देशात सुधारणांची एक नवी क्रांती सुरू झाली आहे। आधीच्या सरकारांच्या काळातला मंदगतीचा कारभार, भ्रष्टाचार हे युग संपून आज देश प्रचंड गतीनं वाटचाल करतो आहे। एका युवा देशाला जी गती शोभेल त्याच गतीनं विकसित भारताचा आजचा प्रवास सुरू आहे, असं पंतप्रधान म्हणाले। विशेष म्हणजे या सुधारणा बळजबरीनं नाहीत तर स्वयंप्रेरणेनं होत आहेत, असं त्यांनी सांगितलं। मात्र या सुधारणांवर हव्या तेवढ्या चर्चा होत नाहीत। उलट आजही अशा सुधारणांना समोर न आणणारी मानसिकता देशात कार्यरत आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली। मोठ्या सुधारणा देशात बरेच बदल घडवून आणतात। माध्यमांचं या बदलांकडे लक्ष नाही। नकारात्मकता हीच सुदृढ लोकशाही असल्याचा विचित्र समज पसरवण्यात आला आहे, तो आधी दूर करायला हवा, असं ते म्हणाले। जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाइड। ऐसी बातें हम लंबे समय तक सुनते रहे, लेकिन इसको ठीक कैसे किया जाए, इस पर काम नहीं हुआ। समय के साथ हम इन चीजों के इतने आदी हो गए कि बदलाव को नोटिस ही नहीं कर पाते। जबकि लोकतंत्र में अच्छी चीजों पर भी चर्चा होना, मंथन होते रहना, ये भी लोकतंत्र की मजबूती के लिए उतना ही जरूरी है। लेकिन एक धारणा बना दी गई है कि कुछ नेगेटिव कहो, नेगेटिविटी फैलाओ, वही डेमोक्रेटिक है। अगर पॉजिटिव बातें होती हैं तो डेमोक्रेसी को कमजोर करार कर दिया जाता है। इस मानसिकता से बाहर आना बहुत जरूरी है। न्याय संहितेद्वारे नवे कायदे लागू केल्यानंतर देशात अनेक ठिकाणी तपास आणि न्यायदानाची प्रक्रिया वेगानं होत आहे। मात्र त्याबद्दल बोललं जात नाही। स्वामित्व योजनेमुळे कोट्यावधी लोकांच्या मालमत्तेची मोजणी आणि नोंदणी केली जात आहे। आतापर्यंत या योजनेअंतर्गत ड्रोन सर्वेक्षणातून ग्रामीण भागात 100 लाख कोटी रुपयांच्या मालमत्तेची मोजणी आणि नोंदणी झाली आहे, असं ते म्हणाले। या सगळ्या कथा रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्मची उदाहरणं आहेत, असं सांगत देशातल्या विकास कामांची त्यांनी यावेळी माहिती दिली।